नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी बनवलेला आहे चिकन रस्सा आणि या चिकन रस्स्याची चव एवढी अफलातून झालेली आहे ना, कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। सर्व जिन्नस मस्त खमंग भाजून घेतल्यामुळे त्याची चव अप्रतिम झालेली आहे। तर चला आपण साहित्य आणि कृती बघूया। तर इथे मी घेतलेला आहे 1 मोठा चमचा तीळ, 1 मोठा चमचा जिरं, 1 चमचा खसखस, ओलं खोबरं घेतलंय पातळ चिरून, कोथिंबीर, अद्रक घेतलंय, लसूण आहे, 2 मोठे कांदे घेतलेत बारीक चिरून, 2 टोमॅटो घेतले। तर हे सर्व साहित्य मी 1 किलो चिकन आहे त्या हिशोबाने घेतलेलं आहे। आता सर्वात पहिले आपण तीळ भाजून घेऊया। सर्व जिन्नस मी एकदम स्लो गॅसवर भाजून घेते। तीळ भाजून झाल्यावर लगेच जिरंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हलकंसं गरम झालं की लगेच काढून घ्यायचं आहे आणि खसखस टाकून थोडीशी मिनिटभर फक्त गरम करून घ्यायची आणि खसखस पण लगेच आपण काढून घेऊया मिक्सरमध्ये। कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेते मी आणि त्यात आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। तर खोबरं एकदम खरपूस भाजायचं आहे। स्लो गॅसवरच खोबरंही भाजून घेतलेलं आहे आपण। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि सर्व एकत्र करून आपल्याला हे बारीक वाटण करून घ्यायचं आहे कोथिंबीर ॲड करून। आता इकडे मी लगेच कुकर ठेवून घेतला। कुकरमध्ये 4 चमचे मी तेल ॲड केलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा आता चांगला परतून घ्यायचा आहे तेलात। कांदा इथे छान लालसर रंगावर परतून झालेला आहे। आपण टोमॅटो ॲड करून घेऊया। टोमॅटोही चांगला परतून घेऊ आणि टोमॅटो छान मऊ शिजेपर्यंत परतला की त्यात आपण वाटण ॲड करून घेऊ। हे वाटणही आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे। आपण सगळे सुके मसाले टाकून घेऊ। सुके मसाल्यांमध्ये मी हळद टाकली आहे, लाल तिखट टाकलं आहे आणि काळा मसाला, चिकन मसाला। तर इथे मी एव्हरेस्टचा वापरला आहे, तुमच्याकडे जो असेल तो वापरा। आणि सगळे सुके मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला हे मसाले पण वाटणामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। सगळे मसाले छान परतून झाले की आपण त्यात चिकन ॲड करून घेऊ। चिकनही वाटणामध्ये पहिले छान परतून घेऊ आणि एक 5-7 मिनटं वाटणामध्ये ते छान परतून घेऊ आपण। आणि नंतर त्यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। तर मी एका भांड्यामध्ये गरम पाणी करून घेतलं होतं, ते पाणी मी ॲड करते। किती थिक ठेवायचं आहे, किती पातळ करायचं आहे त्या हिशोबाने पाणी ॲड करा। आता मला अजून थोडं पाणी ॲड करायचं आहे यात, तर गरम पाणीच ॲड करा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 2 शिट्या करून घ्यायच्या कुकरच्या। मस्त छान शिजलं जाईल 2 शिट्यांमध्ये। चिकन शिजायला फार वेळ नाही लागत, त्यामुळे खूप जास्त शिट्या नका देऊ। तर या पद्धतीनं मी चिकन रस्सा बनवलेला आहे। जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि याच पद्धतीनं माझ्या चॅनलवर मी रोज रेसिपी व्हिडिओज अपलोड करत असते, तर ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।